चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स पण आणि वेलकम पण स्नेहलताई शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. आता वेलकमला सगळेजण एनर्जी पाहिजे, एनर्जी. वेलकम ताई. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं स्वतःवर काम करावं, काय काम करायचं ठरवलंय आपण? सगळ्यांना थँक्यू सो मच. माझं नाव शालन लाजारस समुद्रे. मी मूळची मिरजची आहे, पण सध्या जॉबला वेंगुर्ल्याला असते. माझं माहेर कागलमध्ये आहे. तिथं वैशाली पाटील मॅडम म्हणून आहेत डॉक्टर, त्यांच्याकडून लिंक मिळाली आणि त्यांच्याकडून पद्मजा ताई ज्या आहेत त्यांना मी भेटले. मिरजेमध्ये त्यांचं म्हणजे मीटिंग आयोजित केली होती. माझं चेकअप वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मी जॉईन झाले. हेल्थ प्रॉब्लेम मला खूप होते, मेनली म्हणजे थायरॉइड आहे मला आणि मे पासून माझी जी गोळी आहे ती 125 mg ची झाली होती आणि थायरॉइडशी रिलेटेड असणारे बरेचसेच प्रॉब्लेम मला झालेले. मग त्याच्यामध्ये वेट गेन असेल, बीपी अपडाऊन होणे, HB कमी होणे, बाकीचे असे दिवसभर आळस. मी शिक्षिक आहे, पण दिवसभर काम करून आल्यानंतर खूप थकल्यासारखं वाटायचं, एनर्जी लो व्हायची आणि वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी उष्णता जास्त कोकण किनारे असल्यामुळं आणि त्यामुळं खूप असं रेस्टलेस झाल्यासारखं व्हायचं. पण जेव्हापासून मी हे फ्युएल घ्यायला सुरू केलं तेव्हापासून मी म्हणजे खूप एनर्जेटिक असं वाटतं, खूप ऊर्जा असल्यासारखी वाटते शरीरामध्ये आणि खूप आता आनंदी आहे मी. परवाच मी दवाखान्यात दाखवून आले. डॉक्टर सुद्धा म्हटले की आता तुमच्याकडे बघून खूप फ्रेश वाटतंय. होय म्हटलं सर, मी म्हणजे आता माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि खरोखर त्यासाठी पद्मजा ताई असतील, डॉक्टर असतील आणि सगळी जी शतायुषी फॅमिली जी टीम आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच. वजन किती कमी करायचंय? वजन मला तरी 22-23 किलो कमी करायचंय ताई. ओके, 22-23. थायरॉइडचा प्रॉब्लेम चालू किती वर्षापासून झालाय? 10 वर्ष झालं ताई. मग आता 125 mg वाढत गेल्या काय कमी होत आल्या? आता मे मध्ये चालू झाले गोळी 125 mg ची. आता डिसेंबर, त्याच्या अगोदर 100 mg ची होती. वाढत गेली, पहिला 25 mg आणि आता 125 mg. त्याच्यामुळे वाटलं की आता स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःवर काम केलं पाहिजे आणि त्यासाठी शतायुषी फॅमिलीची मी खूप खूप आभारी आहे. ओके. आणि क्वेश्चन होता, आता तुम्ही म्हटलं ना परवा मी डॉक्टरांच्याकडे गेले होते रुटीन चेकअपला, अजून काय स्पेशल सांगायचं राहून गेलं? नाही, रुटीन चेकअप होतं. ऍक्च्युली दिवाळीच्या कॅम्प होता तेव्हा चेकअप करून गेलेले मी, पण दिवाळी नंतर मी आपलं फ्युएल घ्यायला सुरू केलं डिसेंबर मध्ये. पण आता ह्या 15 दिवसामध्ये मला एवढं फ्रेश वाटतं की डॉक्टर सुद्धा मी गेल्यानंतर म्हटले की तुम्ही फ्रेश दिसताय. रिपोर्ट पाठीमागचेच होते पण दिसण्यामध्ये सुद्धा त्यांना बदल दिसला की खरोखर अशी एनर्जी किंवा फ्रेशनेस जो म्हणतो ना तो खूप वाटत होता. नक्कीच भविष्यामध्ये माझी ही थायरॉइडची जी गोळी आहे ती नक्की कमी होईल, मला विश्वास आहे. बरं, शालनताई वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय का नाही घेतलाय? हो घेतलेला आहे ताई. किती उपयोग झाला वेट लॉस मॅरेथॉनचा? खूप, म्हणजे ख्रिसमस आहे आमचा. माझं एक टार्गेट होतं की सण असल्यामुळे काय तर खाणं होणार, वेट गेन होणार. किमान वेट गेन न होता ते स्टेबल राहिलं. स्टेबल म्हणण्यापेक्षा 2 किलो कमी झाले ताई माझं. येस. हा, आणि हे सगळे म्हणजे स्वतःच्या मनावर कंट्रोल आल्याशिवाय होत नाही ना. तुम्हाला काय वाटतंय, कशामुळे तुम्हाला असं वाटलं की ऑलवेज वाढलंच असतं ते दरवेळेप्रमाणे, पण आता जो तुमच्यामध्ये फरक आहे तो कशामुळे आहे? मी आता जे सकाळचं सेशन ऐकते किंवा पद्मजाताई मीटिंग वगैरे घेतात आणि त्यातून जे गायडन्स करतात ना, तेव्हा वाटते की नाही आपण आपल्यावर काम केलं पाहिजे आणि शतायुषी फॅमिली आपल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये मदत करणार. की मध्यंतरी डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे वाटत होते, म्हणजे निगेटिव्ह विचार खूप येत होते. पण आता जेव्हापासून जॉईन झाले ना तेव्हापासून वाटते की नाही आपण जगलं पाहिजे. मला एक मुलगा आहे ताई, मिस्टर कोविड मध्ये त्यांचे एक विजन गेलेलं आहे. मग सगळी फॅमिलीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं बऱ्याच वेळा असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटत होतं. पण जेव्हापासून फॅमिली जॉईन केले ना की सकाळी खूप हॅपी वाटतं मला. सगळ्यांचे जे अनुभव ऐकते त्यावरून वाटतं की नाही आपल्यामध्ये सुद्धा बदल होणार आणि नक्कीच ही फॅमिली आपल्याला मदत करणार.
येस, बरोबर आहे शालनताई. जेव्हा आपल्याकडं अनपेक्षित घटना घडतात अचानक, आता कसं असतं एखादी व्यक्ती ऑफ होते, पण ज्या वेळेला ती आजारी पडते आणि आपल्याला त्याच्याबद्दल सगळं माहिती होतं आणि मग झाल्यानंतर आपल्याला ते पचवता येतं, पण ऍक्सिडेंटली होतं आणि स्वतःमध्ये 125 mg पर्यंत ज्या वेळेला टॅबलेट जातीये त्यावेळेला बॉडीमध्ये तुम्ही म्हटला तसे मूड स्विंग होणं, वेट वाढणं, आपल्याला डलनेस येणं, मेटाबॉलिझम स्लो होणं, त्याच्यामुळे तो डलनेस वगैरे येतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात ना, त्यावेळेला आपणच आपल्यावर खुश नाही तर डिप्रेशन मध्ये जाणार नाही तर कशात जाणार. आणि मग त्याला नाव डिप्रेशन द्या, अगर काहीही द्या, स्वतःवर खुश नाहीये, मग निगेटिव्हच गोष्टी आपण अट्रॅक्ट करायला लागतो. पण खरं आहे की आपण जगणं, आपण असणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष आहे. म्हणून आपलं काम लय अवघड आहे माहितीये का. सगळ्या लोकांना झोपलेल्याला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही ना. तेवढं अवघड काम आहे शतायुषीमध्ये आणणं, तेवढं सोपं नाही आहे. कारण या गोष्टींमध्ये सातत्यानं काम केल्याशिवाय होत नाही. आणि ऑलवेज पॉझिटिव्ह लोकांच्या मध्ये राहिल्यानंतर पॉझिटिव्हिटी येते. थोडे फरक व्हायला लागले ना स्वतःच्या बॉडीमध्ये, तर मग आपल्याला वाटायला लागतं की हा आता राईट ट्रॅक आहे. कन्सिस्टन्सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, सातत्याने एंड रिझल्ट पर्यंत पोहोचायचं आहे. एंड रिझल्ट म्हणजे 125 mg ची गोळी, मेडिसिन फ्री. येस, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी आपलं काम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, चलो शालनताईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि आता आपण जाणार आहोत. राहुल सर, हा ऍड्रेस दिला, खाली घेतला काय उद्याला देणार आता? कारण त्यांनी काल आमच्या घरी आलते, त्यांच्या कलर मध्ये पण फरक पडलाय. काल आमच्या घरी आलते शालनताई प्रोटीनचा डबा न्यायला, त्यामुळे त्यांना मी पहिला बघितलं होतं ना त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वांग होतं. आता एवढ्या सुंदर दिसाल्यात, मी लगेच आल्याला म्हटलं तुमच्या चेहऱ्यात खूप फरक पडलाय ताई म्हणून. येस, कारण काय झालंय, शतायुषीच्या सगळ्या कोचेसच्या डोळ्यामध्ये दुर्बीण बसवल्या, कॅमेरे बसवलेत. मागचा पेज, आताचं पेज, बिफोर आफ्टर माइंड मध्ये प्रिंटच होतंय ते. आणि मला पण सगळे म्हणतात जरा जरी वजन कमी झालेलं कसं कळतंय आणि हे कसं कळतंय. म्हटलं एवढं तेच काम करते ना आपण, हेल्थ इम्प्रूव्ह करणं, त्यामुळे हेल्थ मधला बदल कळतो ना. कारण त्यांचे डॉक्टर ज्या अर्थी म्हणतायत त्या अर्थी तेवढी इम्प्रूव्हमेंट होतेच होत आहे. ओके, चलो आता आपण